नमस्कार, लाईफ इज सुरेखामध्ये सर्वांचं स्वागत आहे। तर आज देखील मी मशीनचं काम करायला घेतलेलं आहे आणि काल देखील मी विवाहासाठी जो फ्रॉक शिवलेला आहे तो मी माझ्या चॅनलवर व्हिडिओ टाकलाच होता आणि आज देखील व्हिडिओच्या सुरुवातीपासून तुम्ही पहा मी इथे आज काय करणार आहे। मी इथे सांगितलं नाही मी काय करणार आहे, पण तुम्ही एक अंदाज करा की मी इथे काय करायला घेतलेलं आहे। खरं तर रिकामा वेळ ना आपण कुठल्या ना कुठल्या कामाने म्हणजे कुठल्या ना कुठल्या मार्गाने मार्गी लावायला पाहिजे। आपल्याला प्रत्येक कामाची जर आवड असेल ना तर सवड नक्कीच मिळते आणि माझंही तसंच आहे। मला मशीनच्या कामामध्ये पहिल्यापासून आवड आहे, म्हणजे माझ्या प्रत्येक कामामध्ये ना खूपच आवड असते। मी जर एखादं काम करायचं ठरवलं तर माझ्याकडे त्याला नाही हा शब्द नाही आहे, मी ते पूर्ण करून दाखवते आणि अशाच पद्धतीचं माझं हे मशीनचं काम आहे। जर मी एखादं काम करायचं म्हटलं तर मग मी रात्र झाली की दिवस आहे हे मला समजत नाही, मग माझं ते काम पूर्ण झाल्याशिवाय मी स्वस्थ बसत नाही। तसाच प्रकारे खरं तर बायकांच्या नशिबी चूल आणि मूल म्हणतात ना, हे 5वीला पुजलेलं आहे, पण आपण त्याच्यातूनही काहीतरी सिद्ध करून दाखवायला पाहिजे। चूल आणि मूल आपण जर फक्त हेच सांभाळत राहिलो ना तर आपली किंमत कोणीही करणार नाही। जर आपल्याला कसलाही आधार नसेल आणि आपल्या कलेतून आपण जर स्वतःला सक्षम बनवलं, स्वतः कमवायला शिकलो तर खरंच आर्थिकदृष्ट्या आपण स्टेबल बनू, इतरांवर अवलंबून राहायलाच नको। आपल्या कलेतून जर 4 पैसे आपल्याला मिळाले, थोडंसं डोकं लावायचं, थोडंसं जर डोकं लावलं ना तर आपोआप आपल्याला सगळ्या गोष्टी येतात। थोडंसं बाहेरचं ज्ञान घेतलं, थोडंसं स्वतःचं मनाने स्वतः केलं तर आपल्याला खरंच सगळ्या गोष्टी अगदी सहज सोप्या होऊन जातात। अशाच पद्धतीने मी आजचा व्हिडिओ केलेला आहे। मी फक्त माझ्याकडे एक हा जो केसाला लावायचा बो होता ना तो मी पूर्ण उसवला आणि त्यानंतर मी बघितलं की हा कसं शिवणकाम करायचं, तर माझ्या पटकन ही गोष्ट लक्षात आली। मग मी मार्केटमधून रबर वगैरे आणले आणि करायला सुरुवात केली। तर मला इतकी ह्याच्यामध्ये मजा आली ना करायला की अगदी 10-15 मिनिटामध्ये मी 7-8 बो तयार केले हे केसाला लावायचे आणि काही पट्ट्या देखील मी मेजरमेंट घेऊन कापून ठेवलेल्या आहे। सगळ्यांना एकच मेजरमेंट घेऊन मी त्या पट्ट्या रेडी करून ठेवलेल्या आहेत, पण माझ्याकडे रबर कमी पडला म्हणून, नाही तर आज माझ्याकडे जवळजवळ 25-30 बो मी काही मिनिटातच तयार करून दाखवले असते। तर अशा पद्धतीने मी हा केसाला लावायचा बो तयार केलेला आहे कपड्यापासून। माझ्या घरामध्ये मी पूर्वी पण मशीन काम करत होती, तर माझ्याकडे असे कटपीस बरेच पडलेले आहेत। तर मी ठरवलं आता ह्याच्यातून काही ना काही करायचं, म्हणून असा मी ह्याचा उपयोग मी असा केलेला आहे। खरं तर आपल्या अंगामध्ये जर कुठली कला असेल ना तर ती कला वाया जाऊ देऊ नका। ह्याच्यातून आत्ता सध्या मी जे हे मशीनचं काम करून तुम्हाला दाखवलं, हा जो बो तयार करून दाखवला, ह्याची सध्या मार्केटमध्ये एवढी मागणी आहे ना आणि ह्याला खूप डिमांड आहे। तर अशा पद्धतीने मी हा बो तुम्हाला तयार करून दाखवला आणि मला खूप बरं वाटलं हे करताना की मी आज याचा व्हिडिओ तयारच करून दाखवीन असं मी तुम्हाला मनातच ठरवलं होतं आणि तो मी व्हिडिओ तयार केला। तर सुंदर असा बो मी अगदी 5च मिनिटं लागतात हा बो बनवायला, तर 5 मिनिटामध्ये मी हा बो तयार करून दाखवलेला आहे आणि अशाच पद्धतीचे मी 7-8 बो तयार केले। काही पट्ट्या मी रेडी करून ठेवलेल्या आहेत आणि उद्या मी ना हाच व्हिडिओ मी उद्या पुन्हा तयार करणार आहे आणि तुम्हाला दाखवणार आहे। तर अशा पद्धतीने आपल्या अंगामध्ये जर कला असेल ना तर ती बिलकुल वाया जाणार नाही। तर हे असे मी बो तयार केले आणि हे 2 विहासाठी छोटे छोटे तुकडे राहिले होते म्हणून विहासाठी पण 2 बो मी तयार केलेले आहेत। मी परीला बोलवलं आणि परीला म्हटलं, परी एक बो घालून दाखव केसामध्ये, तर तिने घालून दाखवला। पण परीची केस पातळ आणि अगदी म्हणजे स्मूथ असल्यामुळे तो जरा तिला मोठा झाला, तरी तिने केसामध्येही घालून दाखवला आणि हातामध्येही घालून दाखवला। तर मला आज मी जो मशीनचं काम करून व्हिडिओ तयार केला आणि त्याच्यातून जी मी कला दाखवली ही मला तुमच्यासमोर पोचवायची होती, म्हणून मी हा व्हिडिओ केला। व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद। भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये।